तर हॅलो गाईज, आज आपल्यासोबत आहेत लातूर फूड ब्लॉगर म्हणून ज्यांची ओळख आहे तौसिफ शेख सर. तर सर, शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी अलमलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तर सरांसोबत आपण एक छोटासा संवाद साधणार आहोत. त्यांची जर्नी कशी होती, ते रिस्पॉन्स कसं करतात, कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करतात आणि त्यांनी स्वतःची एक ओळख म्हणून कशी निर्माण केली हे करून. सर, तुमची ओळख ज्या पद्धतीने आहे लातूर फूड ब्लॉगर, त्यामुळं तुमचं फूडवर जास्त प्रेम आहे असं दिसून येते. ठीक आहे. तर सर, मग कंटेंट क्रिएटर म्हणून सर तुम्ही कधीपासून सुरुवात केलं? ॲक्च्युली मी कंटेंट क्रिएटर म्हणूनच स्टार्ट नाही केलं. फर्स्ट ऑफ ऑल हॅलो एव्हरीवन, थँक्यू सो मच हे प्लॅटफॉर्म आम्हाला दिले शिवलिंगेश्वर कॉलेजमध्ये. आणि हा माझा पॉडकास्ट घेत आहेत, तर मी लोकांचा पॉडकास्ट घेतो, यांनी माझा पॉडकास्ट घेत आहे, मला खूप आनंद आहे. आणि फक्त कंटेंट क्रिएटर फक्त फूड लवरच नाही, तर खूप साऱ्या गोष्टी आम्ही करतो. पण कंटेंट क्रिएटर म्हणजे सोशल मीडिया थ्रूच हे ओळख निर्माण झालेलं आहे. खूप साऱ्या गोष्टी करू शकतो. लातूर फूड ब्लॉगर फक्त नावच आहेत, पण प्रत्येक कॅटेगरीमध्ये सोशल वर्क झालं, परत पॉडकास्ट झाला, परत ॲडव्हर्टाइजमेंट आहेत. हे सगळ्या गोष्टी जेव्हा लॉकडाऊन स्टार्ट झाला होता ना, तर आमचे एक फ्रेंड होते, तर त्या फ्रेंडनं मला सांगितले की तुम्ही काय करा, तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी दिसते, कारण की ते आमच्या कॉलेजमध्ये सोबत होते. तर ते मला पाहायचे की तू हे करू शकतोस, तर हे फूड ब्लॉगिंग स्टार्ट कर. तर त्यावेळेस मी प्रोडक्टिव्ह फोटोशूट करत होतो. तर पुण्यामधून एक मला त्यांनी काम दिले होते, शिकण्यासाठीच करत होतो मी. त्यावेळेस काय पेमेंट वगैरे नव्हती. तर तिथून माझी जर्नी स्टार्ट झाली, तो इथपर्यंत आहे. सर, जेव्हा तुम्ही फर्स्ट व्हिडिओ अपलोड केलात तेव्हा व्ह्यूज कमी आले असतील, मग तेव्हा तुम्ही त्याला कसं फेस केलं? मग कॉन्फिडन्स बूस्ट केला, कसं झालं? ॲक्च्युली स्टार्टअप न्यू होता आणि त्या न्यू स्टार्टअपमध्ये कसं आहे माहिती आहे का, कोणतीही गोष्ट इमिजिएटली भेटत नाही. त्यासाठी वाट पाहावी लागतं, सबर म्हणतात ना, ते माझ्यामध्ये खूप होतं. तर ते मी ट्राय करत गेलं. एक दिवस असं आलं की गॅलेक्सी मॉलमध्ये ओपनिंगचा शूट मी केला होता. फ्रायडे होता तो दिवस, आणि त्या ओपनिंगच्या शूटमध्ये माझा एक व्हिडिओ 6 लाख त्या एका व्हिडिओला व्ह्यू भेटलं. त्याच्यामुळे खूप लोकांपर्यंत माझी आयडी पोहोचली. मी तिथून एक चांगला बूम भेटलं. कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. सर, जेव्हा म्हणजे तुम्ही कंटेंट क्रिएटर म्हणून हे वर्क करणार, म्हणजे एक पॅशन तुम्ही जपणार तुमच्यातून, तेव्हा फॅमिलीची रिॲक्शन काय होती? फॅमिलीची रिॲक्शन होते की भाई ठीक आहे, अभ्यास तर करतोय ना, तर तो पण करतोय, तर त्यात काय प्रॉब्लेम. तर असं होतं, म्हणजे मी मेंटेन ठेवत होतो, म्हणजे अभ्यास पण करत होतं, स्मार्ट पण होतं. आणि कसं आहे, घरच्यांना गोल्ड मेडल आणून दिले, काय प्राईज आणून दिले, तर ऑब्विसली ते एकदम हॅप्पी राहतात. ती गोष्टी माझी कंटेंट क्रिएशन माझं साईड बिझनेस सारखं आवड, पॅशन होती, ते पण मी करायचं. त्यामुळे मेंटेन होती गोष्ट, जास्त त्रास नाही दिले घरच्यांनी. सपोर्ट होता फॅमिली, सपोर्ट होता. मग सर, जेव्हा कंटेंट क्रिएशनचा म्हणजे म्हणून ओळख निर्माण करायची असते आपल्याला, तेव्हा आपल्याला कोर्स महत्त्वाचा असतो की मिस्टेक जे झाले असते त्यामधून शिकणं गरजेचं असतं? ॲक्च्युली कोर्स आणि मिस्टेक्स हे दोन थिंग्स जे आहेत ना, तुम्ही केल्यानंतरच तुम्हाला कळणार आहेत. कोर्स करून तुम्हाला गोष्टी अलाईन होणार की कुठून जायचं, कोणते सॉफ्टवेअर यूज करायचं. मिस्टेक केव्हा होणार? तुम्ही केल्यानंतर, प्रॅक्टिस केल्यानंतरच तुम्हाला गोष्टी माहीत होणार आहेत. तुम्ही ते क्वालिटी देऊ शकणार तुमच्या कंटेंटमध्ये, एडिटिंगमध्ये, है ना. तर तुम्हाला पाहिजे की प्रॅक्टिस, नवीन गोष्टी, नवीन सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन माहीत करून घेणे, ट्रायल करणे. या गोष्टीमुळे तुम्ही इम्प्रूव्ह होऊ शकता. सर, लातूर फूड ब्लॉगर म्हणून तुम्हाला केव्हापासून तुमची ओळख निर्माण झाली? लातूर फूड ब्लॉगर तेच एक व्हिडिओ अमित देशमुख जे आहेत लातूरचे आपले, तर त्यांचा मी व्हिडिओ शूट केला होता ओपनिंगचा. त्यांनी बॉलिंग गेम खेळत होते, तर ते एक हुक पॉईंट होता की ते बॉलिंग गेम अमित देशमुख प्ले करत आणि सगळे म्हणजे प्रॉपर हिट झाले. तर ते बूम झालं. तेव्हापासून म्हणजे खूप सारे फॉलोअर्स यायला स्टार्ट झाले. 100 फॉलोअर, 100 लाईक, 100 कमेंट्स. ते शॉकिंग, म्हणजे ते मोमेंट, अरे बापरे, डोपामाइन हिट. तर तेव्हापासून खूप साऱ्या लोकांना माहीत झालं की हा लातूर फूड ब्लॉगर आहे. आता सर, एकदा बिगिनर कंटेंट क्रिएटर आहे, तर त्याचे स्टेप्स काय असले पाहिजेत? बिगिनर कंटेंट क्रिएटर एकतर त्यांचं विजन क्लिअर असायला पाहिजे की काय बनवायचं आहे व्हिडिओ, ते पाहिजे. आणि थोडीफार बेसिक एडिटिंग यायला पाहिजे. कन्सिस्टन्सी व्हिडिओ अपलोडिंग जर होत असली, आणि आपल्या व्हिडिओमध्ये एक हुक तयार करा. हुक म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही स्वतः व्हिडिओ बघता, त्यावेळेस तुम्ही स्वतः एखादं व्हिडिओ बघून असं अरे काय आहे, काय दिसतंय म्हणून तुम्ही थांबता, तर समजायचं ते हुक आहे. त्याच्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ लॉंग पाहता आणि त्याच्यामुळे व्ह्यू जास्त वाढतात आणि तो स्प्रेड जास्त होतो.
अच्छा, बरोबर आहे. या गोष्टी करायला पाहिजे. बरोबर. आणि कन्सिस्टन्सी. हां, कन्सिस्टंट. सर आता आपण म्हणजे कॉपी करणे एखाद्याची सोपी असते, पण ओरिजिनॅलिटी आपली कशी मेंटेन करायची? हां, तेच की आता तुम्ही जे विजन केलं ते दुसरं तर करू शकणार नाही. क्रिएटिव्हिटी तुमची दुसरं कॉपी करू शकणार नाही, कारण की तुमचं स्वतःचा एक्सपिरियन्स, स्वतःचं विजन आहे, है ना. आणि कॉपी करणे म्हणजे कॉपी नसते, तुम्ही शिकण्यासाठीच करते ना काहीतरी. माझं पण एक व्हायरल व्हावं म्हणून ते तुम्ही कॉपी करता, म्हणजे शिकताय तुम्ही, ते तुम्ही ट्राय करताय तसं बनवायचं. त्याला कॉपी नाही म्हणलं तरी चालेल, एक प्रॅक्टिस आहे, तर तुम्ही करू शकता. ओरिजिनॅलिटी हे आहे की तुम्ही जेव्हा स्वतःचं काहीतरी आयडिया लिहून कंटेंट बनवला, ते तुमची ओरिजिनॅलिटी. आणि सर जेव्हा व्हिडिओ अपलोड करता तेव्हा असं ऑब्वियस आहे की निगेटिव्ह कमेंट येणार, मग त्या निगेटिव्ह कमेंटला तुम्ही हसून फेस करता की डिलीट करता? तर निगेटिव्ह कमेंट काय असतं माहिती आहे का, ही खूप छोटी, म्हणजे एवढे आपल्या जमिनीवर एखादं एक कंकर आहे ना, तर ते निगेटिव्ह कमेंट तसलं त्याला मानायचं. ते आहे, फक्त राहू द्या त्याला बाजूला. तर त्याचं पर्स्पेक्टिव्ह आहे, त्याला काहीतरी वाईट वाटलं असेल, त्याला आवडलं नसेल, नाही तर ते स्वतः करू शकला नाही म्हणून निगेटिव्ह कमेंट केला. तसं ठेवायचं, बाजूला ठेवायचं, आपलं काम करत राहायचं. कारण की त्याच्या एवढं इम्पॉर्टंट आहे का त्याच्यामुळे आपल्याला इफेक्ट होणार आहे. आपल्यासोबत एवढे छान लोक आहेत, आपले आई वडील आहेत, आपले भाऊ बहीण, आपले फ्रेंड्स आहेत, त्यांचा इम्पॅक्ट करा ना स्वतःवर त्यांचं. हां, मग आता सर तुम्ही बोलण्यामध्ये आता म्हणला की कन्सिस्टन्सी पाहिजे, पण ती कन्सिस्टन्सी नेमकी मेंटेन होत नाही काहीकडून, मग ती कशी केली पाहिजे? कन्सिस्टन्सी लाईक तुम्ही असं नाही की तुम्हाला रोज उठलं की याच टायमिंगवर जेवायला पाहिजे, याच टायमिंगवर ब्रश केला पाहिजे. दिवसभर पडला तुम्ही कधी जेवण करू शकता, पण करावं लागेल ना. तर तसंच कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायचं. कधीही करा, पण टाका. एक दिवस गॅप पडू द्या, खूप अडचण आली, आपलं फिजिकली तुम्ही खूप थकलं, झोपी जावा, पुढच्या दिवशी करा. असं नाही की 1 महिन्यानंतरच तुम्ही टाकायला, त्याला कन्सिस्टन्सी. आणि सर असं कधी वाटलं की मी हे करू शकतो आणि माझी ओळख बनवून राहील, असं स्वतःवर विश्वास कधी निर्माण झाला? जेव्हा मी व्हिडिओ बनवायचा आणि व्हिडिओ बनवून जेव्हा दाखवायचा ना लोकांना, ते म्हणजे खूप अट्रॅक्टिव्ह वाटायचे. आत्ताच मी एक सॉन्ग शूट केला पण, तर ते मला विजन आहे, ते मोमेंट्स मला समजते. हा झाड आहे, तर ह्या झाडाला मी व्हिडिओमध्ये कसं दाखवेन, मला काय आवडेल ते मी शूट करून दाखवतोय, तर लोकांना पण ते आवडतोय. हे आपल्या मनातली सुंदरता आपल्याला माहिती आहे, आपल्याला काय पाहण्यास आवडतो, तेच मी लोकांना दाखवलं, ते लोकांना आवडेल. त्यावेळेस मला वाटलं हां, माझं विजन एकदम क्लिअर भारी आहे, मी चांगले मोमेंट कॅप्चर करू शकतो, हे लोकांना आवडेल, लोक याला बघतेत पण. सर आज आता या ठिकाणी जेव्हा तुम्ही एक सेशन घेत होतात क्रिएटिव्स 2.0, त्यामध्ये विद्यार्थी जे इन्व्हॉल्व होते ते एकदम म्हणजे असे खुश होते की त्यांना नवीन स्किल्स वगैरे शिकायला भेटले. म्हणजे आजचा जो सेशन होता तो एकदम सक्सेसफुल झाला असं म्हणायला काही हरकत नाही. विद्यार्थ्यांचे स्किल्स वगैरे देखील त्यांनी गेन केलेले आहेत त्या ठिकाणी, आणि त्याचा यूज आता येणाऱ्या फार्माओली कप वगैरे जे काही प्रोग्राम आहेत त्यामध्ये विद्यार्थी नक्की करतील, यामध्ये काही शंका नाही. तर सर या आता म्हणजे तुमचा जो काही प्रवास आहे त्या येणाऱ्या प्रवासासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा, आणि तुमचं काम असंच चालू राहावं यासाठी देखील खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि सर्व विद्यार्थ्यांना ऑल दी बेस्ट. खूप छान करत आहेत आणि लवकरात लवकर मला रिझल्ट दाखवणार आहेत या कॉलेजचा नक्की ऑन डिजिटल प्लॅटफॉर्म. थँक्यू सो मच. आणि सर तुमचा टाइम दिल्याबद्दल खूप धन्यवाद.